आज आपण एका अशा गायकाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने अगदी कमी वयात एवढी लोकप्रियता मिळवली की लाखो तरुणांना त्याच्या गाण्याचं वेड लागलं. पण ज्या वयात माणूस आयुष्याची खरी सुरुवात करतो त्या वयात त्याचं आयुष्य कायमचं संपलं. ही गोष्ट आहे पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची. शुभदीप सिंह सिद्धू. पंजाबच्या मुसा नावाच्या गावातला हा सिद्धू लहानपणी फार काही श्रीमंत घरात वाढला नाही. अगदी साधं आयुष्य होतं. शाळा, मित्र आणि ते गावातलं वातावरण. शाळेत असल्यापासून त्याला गाणी लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्याच्या याच आवडीने त्याचं करिअर घडलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग केलं, पण घरच्यांच्या इच्छेमुळे. खरं तर त्याला संगीत क्षेत्रातच आपलं नाव कमवायचं होतं. कॉलेज संपल्यानंतर सिद्धू कॅनडाला गेला. नवीन देश, नवीन लोक, नवीन संघर्ष. परदेशात राहणं, घरची आठवण, कामाचा ताण आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धडपड, या सर्व गोष्टींचे अनुभव तो घेत होता. पण त्याने त्याचं स्वप्न सोडलं नाही. त्याने सुरुवात करायची असं ठरवलं. सुरुवातीला सिद्धू स्वतः गायक नव्हता. तो इतरांसाठी गाणी लिहायचा. त्याच्या शब्दांमध्ये एक वेगळीच ताकद होती. त्याची गाणी हळूहळू लोकांना आवडायला लागली. मग एक दिवस त्याने विचार केला, दुसऱ्यांसाठी लिहितोय, मग स्वतःसाठी का गाऊ नये? आणि हाच विचार त्याच्या आयुष्यात बदल घडवणारा विचार ठरला. त्याने स्वतः गाणी म्हणायला सुरुवात केली. त्याची गाणी लोकांपर्यंत पोहोचू लागली. त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला आणि बघता बघता तो पंजाबमधला लोकप्रिय गायक बनला. काही वर्षातच त्याची गाणी भारताबाहेरही ऐकली जाऊ लागली. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जिकडे पंजाबी लोक होते तिकडे सिद्धूचं नाव पोहोचलं. त्याची स्टाईल वेगळी होती. तो कोणाची कॉपी करत नव्हता. तो स्वतः एक ब्रँड बनत होता आणि कदाचित त्याचा हा सच्चेपणा लोकांना आवडला. त्याच्या गाण्यांमध्ये आत्मविश्वास होता. स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्याचा संदेश होता. तो यश मिळवत गेला तसंच त्याला वादविवाद, सोशल मीडिया, टीका या सर्वांना सामोरंही जायला लागलं. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांवर टीका झाली. त्याच्यावर आरोप झाले, पण सिद्धूने स्वतःची शैली बदलली नाही. तो जसा जसा पुढे जात राहिला, काळ पुढे सरकत होता आणि सिद्धूचं नाव दिवसेंदिवस मोठं होत होतं. लाखो चाहते, कोट्यावधी व्ह्यूज, प्रचंड लोकप्रियता. सिद्धू आता स्टार झाला होता. पण आयुष्यात कधी कोणतं वळण येईल सांगता येत नाही. 29 मे 2022 हा दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. त्या दिवशी त्याच्यावर गोळीबार झाला. त्याचा आवाज कायमचा शांत झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोणाचाही यावर विश्वास बसेना की कालपर्यंत स्टेजवर लाखोंची मने जिंकणारा सिद्धू आज आपल्यात नाही. त्याचा आवाज आज जिवंत जरी नसला तरी त्याने गायलेलं प्रत्येक गाणं आज लाखोंच्या मनात जिवंत आहे. सिद्धू फक्त गायक नव्हता. सिद्धू म्हणजे भावना, आणि भावनेचा अंत कधीच नसतो. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.